तोंड वास व्हायला पाहिजे का किती तोंड वास व्हायला तोंडच फसलेलं आहे त्याचं चांगलं. तोंड फसलं त्याचं चांगलंच. अरे बाबा गणित ताकद बापरे पक्कड आहे का? पक्कड पकड पकड आता तुम्ही सटकले प्यार करू नाही नाही त्याला माहिती ती काय ते फसलं. हा हा काय चपोळे काय आता लागलं काय बाबू पाय पाय ती दामिनी ती आडी मारली डायरेक्ट गाडी भरली. लयच फसलं होतं पण तोंड त्याचं. त्याच्यामुळे ते गेलं असतं निघून. म्हणून मी बाबाला पाहिजे झालं बाप बाहेर होते मी बाहेर ते निघलं ना त्याच्या तोंड निघलं ना ते डायरेक्ट बाहेर निघाल म्हणजे ते फसल्याला झालं का फसणार राहिलं ते. अरे ते चप्पळ होतं ते कधी एका सेकंदात कुठे गेलं असतं ते इतकं चप्पळ आहे ते. कोणी पाहिलं होतं? याला धामण म्हणते मराठीमध्ये, इंग्लिश मध्ये रॅट स्नेक म्हणते. उंदीर खाणारा साप येतो. हा बिनविषारी राहतो. हा आता हे तुमचे जे जुने लोक आहे, आता म्हातारे लोकांनी अफवा काय कळलं याच्यामध्ये ना तुम्ही काय ऐकलेलं आहे, 120च्या स्पीड न पळते, तोंडात शेपूट धरून चक्री घेऊन पळते. कोणी पाहिलेलं आहे? कोणी पाहिले का? काय पाहिले? पळतं ते चक्री घेऊन पळतं. अशी अशी का अशी रिंग करून जम मारत ते. दुनियामध्ये असा कोणी फोटो नाही दाखवू शकत, कोणी व्हिडिओ नाही दाखवू शकत त्या रिंग करून पळायला. एकदा काय झालं जगामध्ये असा कोणता साप नाही तो तोंडात शेपूट धरून रिंग करून पळतो. लोक चंद्रावर जाऊन जमाना झाला, अजून तुम्ही रिंग मध्ये झाड केले. तुमच्यामुळे नवीन पिढी येणारी जी जे खरं आहे ते माहित होत नाही ना. आवरत नाही ती चोरे मारायला पळत आता विषय राहते सांगा तुमच्यामध्ये म्हणजे भरपूर अंधश्रद्धा आहे, अंधविश्वास आहे म्हाताऱ्या लोकांमुळेच अजून. आणि तेच त्यांची पिढी पुढची ऐकत चालते, तेच पुढं पुढं हे होत राहतं. असं त्यांना तुम्ही सांगू का अज्ञान आपला धर्म कोणी गेला, आमचा धर्म माहिती तुम्हाला त्यांचा बापदादा गेला. अज्ञानपणा आज बी त्यांच्यामध्ये सन्मान होण्याची पात्रता नाहीये. आता तुम्ही सांगा यांना सगळं सूर्य उगवताना दिसतो, माळावताना दिसतो, सौरमंडल कळत. नमस्कार मित्रांनो, तर हे रोटेगाव व्हायच्यापासून 4-5 किलोमीटर आहे ना. तर हे जालिंदर शिंदे यांचे एक आपलं हे पुराणा होता, कोंबडीचं घर होतं. त्याच्यामध्ये ते जाळीमध्ये इंडियन रॅट स्नेक, मराठीमध्ये धामण, त्याचं तोंड फसलेलं होतं चांगलं. तर सरांचा धन्यवाद का त्यांनी न मारता आणि कोणाला मारूही न देता एक सापाचा जीव वाचवण्यात मदत केली. तर चांगलं काम केलं सर्वांनी. हेच करायचं आहे. आपल्या आजूबाजूला साप दिसला, जखमी प्राणी जर दिसला
पशु पक्षी काही दिसलं तर जवळ सर्पमित्राला कॉल करा किंवा वन विभागाला कॉल करा. आत्ताच हा स्नेक रेस्क्यू केला. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाची माहिती घेऊन किंवा दुसऱ्या सापाला रिलीज करताना रेस्क्यू करताना. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.